डिफ्युजन प्रेशर डेफिसिट म्हणजे पार्टिकल्स जे डिफ्यूज होतात त्याला आपण डिफ्युजन म्हणतो. हायर कॉन्सन्ट्रेशन कडनं लोअर कॉन्सन्ट्रेशन कडं त्या पार्टिकल्स कडं डिफ्यूज होण्यासाठी जे फ्री एनर्जी आहे त्याला आपण डिफ्युजन प्रेशर म्हणतो. आणि डिफ्युजनच्या प्रेशरची कमतरता त्याला आपण म्हणतो डेफिसिट. यालाच आपण सक्शन प्रेशर असंही म्हणू शकतो. म्हणजे सेलची सक करण्यासाठी लागणारं प्रेशर, सकिंग प्रेशर, सक्शन प्रेशर पण म्हणतो त्याला. जसं इथं एक बीकर आहे, त्याच्यामध्ये आपण सेल घेतलेली आहे. आता या सेलमध्ये सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे याचा डीपीडी जास्त आहे, तोही जास्त आहे. जसं जसं आपण सोल्युशन मध्ये सोल्यूट ऍड करत जाऊ तसा डीपीडी वाढणार म्हणजे डिफ्युजनच्या प्रेशरची कमतरता वाढत जाईल. आणि इथं काय आहे, वॉटर आहे. इथं कसं असणार आहे, लो डीपीडी असणार आहे. म्हणजे डिफ्युजन करण्याची कॅपॅसिटी जास्त, डीपीडी कमी म्हणजे डिफ्यूज होण्याची कॅपॅसिटी जास्त असते. आणि मग मोमेंट कशी होते, समजा इथं लो डीपीडी कडनं हाय डीपीडी कडं मोमेंट होते. लो डीपीडी कडनं हाय डीपीडी कडं मोमेंट होते. इथं सोल्युशन आहे त्यामुळं डिफ्युजन प्रेशर डेफिसिट जास्त आहे. प्युअर वॉटर आहे म्हणजे डीपीडी कमी आहे. आणि आपल्याला तर माहिती आहे प्युअर वॉटर कडनं सॉल्व्हंट सोल्युशन कडं डिफ्यूज होत असतो. अशा प्रकारे डिफ्युजन प्रेशर डेफिसिटचा स्टडी आपण करतो. वॉटर पोटेन्शियलच्या बरोबर अपोज मध्ये आहे हा कन्सेप्ट. वॉटर पोटेन्शियलच्या बरोबर अपोज मध्ये कन्सेप्ट आहे. म्हणजे एखाद्या सोल्युशन मध्ये ज्यावेळी आपण सोल्यूट ऍड करत जातो सोल्युशन मध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार म्हणजेच डीपीडी पण वाढणार. आणि बाहेर प्युअर वॉटर म्हणजे डीपीडी लो असणार त्याचा. आणि मोमेंट लो डीपीडी टू हाय डीपीडी अशा प्रकारची मोमेंट होते. याला सक्शन प्रेशर असं सुद्धा नाव दिलेलं आहे. त्यानंतर आपण स्टडी करू टर्जिड सेल, फ्लॅसिड सेल आणि प्लाझ्मोलाइज्ड सेल यांच्यामध्ये डीपीडी मध्ये कसा बदल होतोय. टर्जिड सेल, फ्लॅसिड सेल आणि प्लाझ्मोलाइज्ड सेल मध्ये डीपीडी मध्ये कसा बदल होतो. आता टर्जिड सेल आहे म्हणजे त्या सेलनी एंडॉस्मॉसिस केलेलं आहे आणि वॉटर आत घेतलंय आणि त्या सोल्युशनचं त्या सेलच्या वॉलवरती प्रेशर डेव्हलप झालेलं आहे. प्रेशर डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळं जसं पाणी आत घेतलं जातं तसं ऑस्मॉटिक प्रेशर जे आहे
जसं पाणी आत घेतलं जाईल त्या सेलमध्ये एंडॉस्मॉसिसमध्ये, तसं ऑस्मॉटिक प्रेशर कमी 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 होऊ लागतं आणि टर्गर प्रेशर म्हणजे त्या सोल्युशनचं वॉलवरती डेव्हलप होणारं प्रेशर वाढत 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 जातं. आणि आपल्याला तर माहिती आहे टर्गर प्रेशर इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर. टर्गर प्रेशर इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर. सो DPD इज 0. आता पाणी आत जाणार आहे का? नाही जाणार. सो DPD इज 0. आता या प्रोसेसमध्ये ऍक्च्युअल फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर एंट्री ऑफ वॉटर विल बी. वॉटर आत एंट्री करण्यासाठी ऍक्च्युअल फोर्स कोणता आहे? जसं OP मायनस TP. OP मायनस TP. TP म्हणजे काय? टर्गर प्रेशर. टर्गर प्रेशर. OP म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर म्हणजेच काय? DPD इक्वल टू OP मायनस WP. आणि आपल्याला माहिती आहे जेवढं टर्गर प्रेशर निर्माण होतं तेवढंच वॉल प्रेशर निर्माण होतं. सो TP इज इक्वल टू वॉल प्रेशर WP. आणि म्हणून फॉर्म्युला याचा बनतो DPD इक्वल टू OP मायनस TP. ऑस्मॉटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर. आता OP मायनस TP इथं तर 0 आहे. OP मायनस TP इथं कसा आहे? 0 आहे. आणि म्हणून इथं OP जेवढा आहे, जेवढं ऑस्मॉटिक प्रेशर कमी कमी होत जाईल त्याच पटीत टर्गर प्रेशर वाढत जाईल. त्याच पटीत तेवढंच असणार आहे. आणि म्हणून OP इज इक्वल टू टर्गर प्रेशर. सो DPD विल बी 0. टर्जिड सेल, फुगलेली सेल आहे, आता वॉटर आत जाणार नाही आहे त्यात. DPD 0 असेल. जर एम्प्टी सेल असेल, पाणी नसलेली म्हणजे एम्प्टी सेल आहे, फ्लॅसिड मोकळी सेल आहे, त्या फ्लॅसिड सेल मध्ये वॉटरची एंट्री होते का? नाही होत. आता फ्लॅसिड आहे. आणि आपल्याला माहिती आहे मग DPD इज इक्वल टू OPD. फ्लॅसिड सेल मध्ये इफ देर इज नो वॉटर entry of water, there is no entry of water, then DPD is equal to OP. इथं TP जो आहे तो 0 दिलेला आहे. TP 0 आहे. आणि मग फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे DPD इक्वल टू OP मायनस TP म्हणजे DPD इक्वल टू OP. फॉर एक्झाम्पल OP इज 10 atmosphere. जर त्याचा OP 10 atmosphere असेल तर त्याचा DPD सुद्धा 10 atmosphere एवढाच असेल, कारण DPD इज इक्वल टू OP असं आपण म्हणतो इथं. त्याचबरोबर एखादी प्लाझ्मोलाइज्ड सेल घेतली, प्लाझ्मोलाइज्ड सेल श्रिंकेज ऑफ प्रोटोप्लाझम झालेली सेल घेतली तर इथं TP निगेटिव्ह आहे. TP जनरली निगेटिव्ह नसतो, परंतु इथं प्लाझ्मोलाइज्ड सेल आहे तिथं टर्गर प्रेशर निगेटिव्ह आहे. आणि फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे DPD इक्वल टू OP मायनस TP. इथं TP निगेटिव्ह आहे आणि त्यामुळं DPD इक्वल टू OP मायनस TP. निगेटिव्ह आहे ना. आणि मग मायनस मायनस काय होणार? मायनस मायनस बिकम्स प्लस. सो DPD बिकम्स OP प्लस TP. DPD बिकम्स OP प्लस TP इन प्लाझ्मोलाइज्ड सेल. अशा प्रकारे टर्जिड सेल, फ्लॅसिड सेल आणि प्लाझ्मोलाइज्ड सेल मध्ये
DPD आपल्याला सांगता येतो. MCQ यावर विचारले जातात म्हणून हे एक्सप्लेन केलेलं आहे. आता टर्जिड सेल असेल तर काय म्हणतो आपण, ऑस्मॉटिक प्रेशर कमी आहे, लो आहे, आणि टर्गर प्रेशर जास्त आहे. आणि मग आपण when TP is equal to OP then DPD will be 0. Actual force responsible for entry of water will be OP minus TP. आणि मग इथं DPD इक्वल टू OP मायनस WP, आणि WP आपल्याला माहिती आहे WP आणि TP सेम आहे. OP मायनस WP इक्वल टू 0 आणि OP इक्वल टू TP दॅट इज DPD इज 0. फ्लॅसिड सेल असेल तर फ्लॅसिड सेलमध्ये वॉटर एंट्री होत नाही, त्याच्यामुळं DPD इज इक्वल टू OP, कारण वॉटर एंट्री करत नाही त्यात. सो TP विल बी 0. सो फॉर्म्युला DPD इक्वल टू OP मायनस TP. DPD इज इक्वल टू OP. जर एखाद्याचा OP 10 असेल ॲटमॉस्फिअर तर DPD सुद्धा 10 ॲटमॉस्फिअर असाच असणार. आणि प्लाझ्मोलाइज्ड सेल असेल तर TP निगेटिव्ह आहे. आणि आपल्याला तर माहिती आहे DPD इक्वल टू OP मायनस TP, त्यातला TP निगेटिव्ह आहे. आणि म्हणून DPD इक्वल टू OP मायनस मायनस TP, मायनस मायनस प्लस होणार, आणि म्हणून इथं DPD इक्वल टू OP प्लस TP होणार. अशा प्रकारे वेगवेगळ्या सेलमध्ये आपण DPD कॅल्क्युलेट करतो. जी एंडॉस्मॉसिसची प्रोसेस आहे तीच इथं फक्त वेगळ्या पद्धतीनं दाखवलेली आहे, तीच एक्सप्लेन वेगळ्या पद्धतीनं दाखवलेली आहे. वॉटर पोटेन्शियल आणि DPD एकमेकाच्या अपोजमध्ये आहेत. एक एक्झाम्पल आपण बघू, हे एक एक्झाम्पल आपण आता याचं बघू. समजा A सेल आहे, त्याचा OP 25 ॲटमॉस्फिअर आहे आणि TP 10 ॲटमॉस्फिअर आहे. आणि B सेल आहे आपल्याकडं, तिचा OP 40 ॲटमॉस्फिअर आहे आणि TP 20 ॲटमॉस्फिअर आहे. मग वॉटरची मोमेंट कुणीकडनं कुणीकडं होणार, A टू B का B टू A? आपल्याला तर माहिती आहे लो DPD कडनं हाय DPD कडं वॉटरची मोमेंट होते. लो DPD म्हणजे सॉल्वंट मोठ्या प्रमाणावर प्युअर सॉल्वंट घ्या, आणि हाय DPD म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घ्या. लो DPD कडनं हाय DPD कडे मोमेंट होते. मग इथं सेल A चा विचार करा, DPD इक्वल टू OP मायनस TP, 25 मायनस 10 इक्वल टू 15 ॲटमॉस्फिअर. आणि सेल B चा DPD पाहिला तर DPD इक्वल टू OP मायनस TP, 40 मायनस 20 दॅट इज 20 ॲटमॉस्फिअर. आणि आपल्याला माहिती आहे 15 सेल A चा आहे आणि 20 ॲटमॉस्फिअर सेल B चा आहे. म्हणजेच या सेलकडनं या सेलकडं मोमेंट होईल, सॉल्वंटची मोमेंट सेल A टू B होणार. अशा प्रकारे आपण इथं स्टडी केलेला आहे डिफ्युजन प्रेशर डेफिसिट. थँक यू व्हेरी मच.